भारत सरकारने तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात करत ई पासपोर्ट सेवेची घोषणा केली। तर या सुविधेमुळे प्रवाशांची ओळख पटवणं अधिक सुरक्षित कसं होणार आहे आणि कसा असणार आहे हा ई पासपोर्ट तेच सांगते या व्हिडिओमध्ये। पासपोर्ट दिसायला रेग्युलर म्हणजे आधीच्या सामान्य पासपोर्ट सारखाच असणार आहे, पण यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, RFID चिप आणि एम्बेडेड अँटीना असणार आहे, ज्यात पासपोर्ट धारकाची बायोमेट्रिक माहिती जसं की फेस रेकग्निशन, बोटांचे ठसे इत्यादी साठवलं जाईल। तर या पासपोर्टमध्ये सिक्युरिटी फीचर्स हे जास्त असणार आहेत, जसं की बेसिक ऍक्सेस कंट्रोल आणि पॅसिव्ह ऑथेंटिकेशन आणि एक्सटेंडेड ऍक्सेस कंट्रोल, ज्यामुळे पासपोर्ट धारकाची ओळख ही अत्यंत सुरक्षित राहणार आहे। तर ई पासपोर्टच्या मुळे बोगस पासपोर्ट बनवण्याची शक्यता सुद्धा कमी होईल। आताच्या घडीला इमिग्रेशन तपासणीसाठी थोडासा वेळ लागतो, पण ई पासपोर्टमुळे हे व्हेरिफिकेशन पटापट होईल आणि इमिग्रेशन तपासणी वेगाने केली जाईल। त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करताना लागणारा इमिग्रेशनसाठीचा वेळ आणि रांगा या कमी होतील, तर प्रवास करणाऱ्यांच्या वेळेची सुद्धा बचत होईल। तर भारतात ई पासपोर्टची चाचणी ही एप्रिल 2024 मध्ये भुवनेश्वर आणि नागपूरमध्ये सुरू झाली होती। आता ते अनेक शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे। खरं तर ई पासपोर्ट वापरणारे देश सध्या 140 पेक्षा जास्त आहेत आणि जगभरात 1 अब्ज लोकांकडे असे सध्या पासपोर्ट आहेत। भारतातील पासपोर्ट ऑफिसेस सध्या या सेवेचा विस्तार करतात, ज्यामुळे भविष्यात सर्व भारतीयांना ही सुविधा उपलब्ध होईल। नाशिक मधल्या सिक्युरिटी प्रेसमध्ये या ई पासपोर्टची निर्मिती केली जाते। माहिती सुरक्षित राहणं आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं हा पासपोर्ट अत्यंत महत्त्वाचा असणार आहे।